शुभप्रभात सगळ्यांना परत एकदा. तर आज आमचा डे 4 आहे केरळ ट्रिपचा आणि आज आम्ही निघणार आहोत टेकडीवरून एलेपीला. तर टेकडीवरून एलेपीला पोचायला ऑलमोस्ट 5 तास लागतात आणि मग एलेपीला जाऊन आम्ही मग इकडे बोटिंग, नंतर शिकारा, बोट राईड आणि बोट हाऊस आणि अशा लाईट हाऊस अशा काही गोष्टी साईट सीइंग करणार आहोत. तर आजचा डे 4 एलेपीचा असेल तर तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर हा मॉर्निंग व्ह्यू आहे. आता सकाळचे 7 वाजले आणि आता मस्त उजाडलं आहे. तर हा ॲक्च्युली पेरियार जंगलचा परिसर आहे. इथे सकाळी रिलॅक्स मूडमध्ये मस्तच वाटतं. आणि दुसरी गोष्ट, रिसेप्शनमध्ये आम्हाला सांगितलं की इकडे जंगली जनावर पण येतात सकाळी आणि मंकीजचा पण इथे भरपूर कळप असतो. तर इथे म्हणून हे इथे ग्रिल दिले, ग्रिल विंडो, जेणेकरून मंकीज आतमध्ये येणार नाही. त्यामुळे आता मी ब्रेकफास्ट लावला आहे. सकाळी 8 वाजता सुरू होतं ब्रेकफास्ट. तर आपण बघूया काय काय ऑप्शन्स आहे ब्रेकफास्टला. इडली, सांबार, नॉनव्हेज केक आहे, पॅनकेक, पुरी, आलू भाजी, ब्रेड अँड बटर, टी आणि कॉफी. इथे वॉटरमेलन ज्यूस. हा डायनिंग एरिया. आता ब्रेकफास्टमध्ये बघू शकतात आलू भाजी, नंतर पुरी, बटर, ब्रेड, वॉटरमेलन ज्यूस, मिल्क चोकोस, जाम, कॉफी, पॅनकेक जो अंड्याचा बनला असतो, इडली, चटणी आणि सांबार. तर आता आमचं चेकआउट प्रोसेस झाली आहे. आता आम्ही निघालो एलिफंट राईडला, जे आहे टेकडीला. आता एलिफंट जंक्शनला पोचलो आहे. एलिफंट राईडसाठी मी इथे आलो एलिफंट जंक्शनला आणि इथे बघू शकता तुम्ही एलिफंट्स. ते मोठं जंगल आहे आणि इथे एलिफंट राईड केली जाते. हे आपलं तिकीट काउंटर. आपण तिकीट काढून घेऊया. तिकीट काढून झाले आपले. तर 500 पर पर्सन आहे एलिफंट राईडसाठी. तिकीट बुक झाल्यानंतर आपल्या इथे वेटिंग रूममध्ये बसायला लागतं. तर आता आमचा 3रा नंबर आहे. तर आता पण एलिफंट राईडसाठी 1 तास वेटिंग आहे. तर आम्ही काल तिकीट काढली होती, तर आज आम्हाला मिळालं स्लॉट. तर जर तुम्हाला एलिफंटसाठी यायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग प्रोव्हिजन केलं पाहिजे. तर आज जंक्शनला एलिफंट राईड सुरू होते. मग हा रस्त्यावरून सरळ जाऊन तो U-टर्न मारून एलिफंट परत हा मार्गाने परत त्या जंगलच्या दिशेने जातो आणि मग टोटल 20 मिनिटाचा ड्युरेशन आहे. तर त्या 20 मिनिटामध्ये 10 मिनिटं फोटोशूट असतो आणि 10 मिनिटं एलिफंट राईड असते. राईड झाल्यानंतर मग आता इथे उतरतात आणि मग नेक्स्ट पॅसेंजर जे असतात ते इथे बसून राईडला पुढे होतात. तर हे मग असे समज असं हे एलिफंट जंक्शन आहे. इथे एलिफंट हॉल्ट होतात आणि मग इथं रायडर्स बसतात आणि पुढे एलिफंट राईडला जातात. आता आमची एलिफंट राईड सुरू झाले. आता आपण हत्तीवर बसून आता सरळ जंगलाकडे जाणार आहे. त्यांचे स्टाफ पण फोटो आणि व्हिडिओज काढतात. कुठे चाललं? तर आपले एलिफंट राईड संपत आले आणि आपण तिथे थांबणार आणि मग दुसरे पॅसेंजर तिथे बसून त्यांच्या राईडला स्टार्ट करतील. तर फायनली आता एलिफंट राईड तुमची संपली आहे. आता आम्ही जात आहोत एलेपीला. सो आमचा कॅब ड्रायव्हर अमल
हाय नमस्कार. तर आता मी इथे एका जागी थांबलो आहे जिथे टी प्लांटेशनचं फार्म आहे. तर आता आम्ही आलो आहे पट्टूमाला चर्चला. ते बोलतात खूप जुनं आहे आणि प्राचीन आहे. तर चला आपण व्हिजिट करूया. तर चर्च आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही. चर्चचा अवतीभोवतीचा परिसर आहे. आम्ही आलो आहे पाईन फॉरेस्ट इथे. तिथे पाईन वूड्स दिसतील तुम्हाला. तर हा पाईन वूड हा लाकडाने आपल्या करन्सी नोट्स बनले जातात आणि हे त्याचं फॉरेस्ट आहे. तर चला आपण एक झलक मारून याव्या. आता आम्ही घाटच्या रस्त्यावर आहे. तर हा घाट भरपूर डेंजरस आहे आणि ते भरपूर ॲक्सिडेंट पण होतात. तसा रस्ता चांगला आहे पण इथे शार्प टर्न असल्यामुळे जे नवीन ड्रायव्हर असतात त्यांना अंदाज नसतो. तर हा नॅशनल हायवे आहे, नॅशनल NH 183. ऑलमोस्ट LAPला पोहोचत आलो आहे आणि आता हे बघू शकता तुम्ही LAPचे हाऊस बोट. हे खूप फेमस आहे इकडे. तर आम्ही LAPला पोहोचलो आहे आणि इथे LAPला इथे एक फेमस केला चिप्स फॅक्टरी आहे जिथे तुम्हाला फ्रेश केळे वेफर मिळतात, बनाना चिप्स. आणि ते सॅम्पल पण देतात टेस्ट करायला, मग त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. तर चला आपण व्हिजिट करूया. केरळ हलवा पण ते स्वीट म्हणून एक डिश आहे जी स्पेशालिटी आहे. त्याच्या पुढेच स्पायसेस पण मिळतात, ते पण एक्सप्लोर करूया आपण. तर ही मशीन आहे तिथे चिप्स बनले जातात फ्रेश आणि नंतर पॅक पण केले जातात आणि ते मग विकले जातात. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे सॅम्पल टेस्ट करायला येतात. इथे सगळे केळ्यांचे प्रकार आहे. इथे साबुदाणा आणि आपल्या फणसाचे पण तुम्हाला फ्राईड आयटम्स मिळतात, चिप्स. तर इथे केरळ हलवा स्पेशल इकडची खासियत आहे. तर इथे तुम्हाला बघू शकता इथे फ्रूट फ्लेवर पण मिळतात, जसं की हा किवी आहे, नंतर इथे पोमाग्रेनेट आहे, इथे कोकोनट आहे, हे डेंटर कोकोनट आहे, हा बनाना आहे आणि हा जॅकफ्रूट आहे. तर इथे ड्रायफ्रूट्सवाले पण आहे, अंजीर बिंजीर हलवा. तर इथे तर तुम्हाला मिनिमम पाव किलो क्वांटिटी जरी घ्यायला लागते. तर इकडचं हे स्पाइस मार्केट शॉप आहे. इथे फ्रेश मसाले मिळतात, चिकन मसाला, फिश मसाला, व्हेज मसाला, सांबार मसाला, जिकडचे फ्रेश प्रोडक्ट्स आहे. तुम्हाला लाकडी वस्तू मिळतात. हे पूर्ण लाकडाचे बनले आहे आणि जड लाकूड यूज केलं जातं. तर आता आम्ही फायनली हॉटेलमध्ये पोचलो आहे. आता थोडा वेळ चेक इन करू. आणि इथे बघू शकतो मी, इथे सगळे बॅकवॉटर्स आहे आणि समोरच हाऊसबोटचा व्ह्यू आहे. तो तुम्हाला मी थोडा वेळ दाखवेलच. त्या सगळ्या शिकारा साईडच्या बोटिंग आहे आणि समोर बोट हाऊस, इथे फिशिंग पण चालू आहे. ते बघा सगळ्या
हाऊस बोट. हां आता मग सांगतो. तर ही समोरून जी जाते ती शिकारा राईड आहे. तर हे बाल्कनी एरिया आहे आणि हा आपला रूम आहे. तर चला आपण आतमध्ये प्रवेश करूया. हा बाल्कनी व्ह्यूमध्ये समोरच तुम्हाला बोट राईडचा व्ह्यू आहे. तर आमच्या रूमच्या समोरच इथे मस्त लेक व्ह्यू आहे आणि तुम्ही समोर बघू शकतात इथे मस्त हाऊस बोट चालली आहे. तिथे पार्टी सेलिब्रेशन चालू आहे. मस्त सॉंग्स लावून पार्टी आणि डान्स चालू आहे. तर तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो. तर हे बाल्कनी आहे. इथे आपला डायनिंग एरिया, इथे बसायला रिलॅक्सिंगसाठी इथे चेअर्स आहे. हे रूम्स आहे. इथे पाणी पिण्यासाठी ॲक्वागार्ड पण आहे. हॉट वॉटर, कोल्ड वॉटर सगळं अवेलेबल आहे. आणि ही प्रॉपर्टी एकदम लेक जवळच आहे, म्हणजे रिव्हर टच बोलू शकतो आपण. आणि ते तुम्हाला 2-2 मिनिटांनी असे हाऊस बोट जाताना दिसतात, शिकारा बोट सगळ्या. तर हे मस्तच वाटतं, इथे प्लिझंट व्ह्यू वाटतो. तर इथे मग तुम्हाला बोट दिसत असेल तर ही सुपर एक्सप्रेस बोट आहे, जी गव्हर्नमेंट इकडे केरलाची गव्हर्नमेंट बस कशी असतात तसे इथे गव्हर्नमेंट बोट असतात. तर ही आता बस स्टॉप कसे आपले थांबतात तसे प्रत्येक स्टॉपला थांबतात ते. आता ही दुसऱ्या स्टॉपला जायला, ही LP सिटीवरून निघते, जसं आपल्या ST निघतात ना ST डिपोवरून तसं. तर ही हॉल्ट स्टॉप करून आता पुढच्या स्टॉपला थांबेल ती. आता आम्ही लंचसाठी फूड मागवलं आहे. तर आता बघूया आपण काय आलं आहे. अच्छा, हा केरला परोटा आहे. केरला परोटा, नंतर पनीर बटर मसाला, नंतर दाल फ्राय आणि प्लेन राईस. तर आता जेवायला सुरुवात केली आहे आणि समोरच मस्त व्ह्यू आहे. तुम्ही ते खाताना मस्त हा आनंद घेऊ शकतात, हा व्ह्यूचा. मस्त प्लिझंट आणि रिलॅक्सिंग वाटतं इथे. तर ह्या हॉटेलचे रिव्ह्यूज आणि रेटिंग्स पण चांगले आहे, ते बघू शकतात. इथे मेक माय ट्रिप म्हणून ह्यांना फेवरेट होमस्टे म्हणून अवॉर्ड पण मिळाला आहे आणि त्याचे सर्टिफिकेट्स आहे. इव्हन याचं आर्टिकल मिळाला होता टाइम्स ऑफ इंडियामध्ये, बेस्ट हॉटेल म्हणून रिसॉर्ट. आणि ह्यांच्या प्रॉपर्टीमध्येच इथे आतमध्ये एक रॅबिटची प्रजाती आहे, बघू शकतात. आता आमचं डिनर करून झालं आहे. आता तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवतो. तरी समोर तुम्हाला दिसत असेल इथे बोट, हाऊसबोट हॉल्ट झाले आणि ही त्यांची स्वतःची पर्सनल प्रायव्हेट बोट आहे हॉटेलवाल्यांची. तर आज LPचा शेवटचा दिवस. तर आज आम्हाला LPला यायला संध्याकाळ झाली, तर त्यामुळे जास्त काय एक्सप्लोर करता आलं नाही. तर आम्ही ते केरळा चिप्स फॅक्टरी आणि स्पाइस मार्केट आणि गार्डन हे एक्सप्लोर केलं आणि पाईन फॉरेस्ट हे बघितलं, जे तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. तर आता उद्या Day 5 असेल आमचा आणि उद्या आम्ही LPवरून कोची एअरपोर्टला जाणार. तर सकाळी उठून चेकआउट केल्यानंतर आम्ही कॅब पकडून एअरपोर्टला पुढे जाऊ.